गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील महामार्गावरील कुनघाडा रई बस थांब्यावर चामोर्शीवरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या भरधार चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे कुनघाडा रई येथील अतुल तुळशीराम कोसमशिल्ले वय 42 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे, तर संतोष सुधाकर भांडेकर वय 38 वर्ष हा किरकोळ जखमी झाला आहे। जखमींना न्याय मिळावा या मागणीसाठी कुनघाडा रई येथील हजारो संतप्त नागरिकांनी बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन केला असून कुनघाडा रई बस थांब्यावर बिस्वास यांच्या मालकीचा ढाबा असल्यामुळे सकाळपासून तर रात्रीपर्यंत अनेक जड वाहनांची रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग राहत असल्याने कुनघाडा रई येथून जाणाऱ्या वाहनास हायवेवर चालणारे वाहन निदर्शनास येत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत। अपघातग्रस्तांना योग्य न्याय मिळावा यासाठी गावातील संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केला। आंदोलनकर्त्यांनी उग्र रूप धारण केल्यामुळे जवळपास 5 तास वाहतूक ठप्प पडली होती। आंदोलनस्थळी आमदार डॉ मिलिंद नरोटे, तहसीलदार घोरुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप, पोलीस निरीक्षक डोंब यांनी भेट दिली। धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। मंगेश वासेकर कुनघाडा येथील ग्रामस्थ आहे। ज्या आपल्या हा नॅशनल हायवेला सुरजागड कंपनीच्या बरेचसे मोठे ट्रक इथं कुनघाडा फाट्या बस स्थानकावर इथं दोन्ही साईडला उभे राहतात आणि ते त्या धाब्यावर जेवण्यासाठी 1-2 तास उभे राहतात। त्याच्यामुळे जाणारी जी वाहतूक आहे विस्कळीत होते किंवा इथून जो कुनघाड्यावरून येणारा व्यक्ती आहे ते त्याची दिसत नाही, त्याच्यामुळे तो येणारी भरधाव गाडी चिरडते। असा भरपूर वेळा होता वाचलेला आहे, पण यावेळेस प्रत्यक्ष घडलेला प्रकार आहे आणि घडलेला व्यक्ती जो आहे अत्यंत गंभीर आहे आणि ते गंभीर आपल्याकडे गडचिरोलीला सुविधा नसल्यामुळे नागपूरला ॲडमिट करण्यात आला। नागपूरमध्ये आता आपली परिस्थिती गंभीर असल्यामुळे, आर्थिक परिस्थिती सुद्धा गंभीर असल्यामुळे त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला दाखल करण्यात आला, पण कालपासून त्याच्यावर काही इलाज झालेला नाही। प्रायव्हेटला करतो म्हटलं तर आपली परिस्थिती नाही, त्याच्यामुळे जे सुरजागड कंपनीचे जे ट्रक आहेत जे जबाबदार आहेत त्यांच्याकडून जरी झालं नसलं तरी ते स्वतः त्यांचे ट्रक जबाबदार आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्याचा पूर्ण खर्च आणि तो जरी आपला सुधारून आला तरी नंतर काही तुरंतमध्ये कामाला लागणार नाही, त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जबाबदारी म्हणून रोख रक्कम 15 लाख रुपये दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, असा पूर्ण ग्रामस्थांचा आमचा निर्णय ठरलेला आहे। पोलीस प्रशासन कितीही जबरदस्ती केली तरी आम्ही हटणार नाही। आम्ही प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देऊ, पण आम्ही हटणार नाही। आपलं नाव सांगा। मी अनिल कोठारे, कुनघाडा ग्रामस्थ आहो आणि इथे जे बसलेले सर्व आमच्या गावातले ग्रामस्थ आहेत। हा आंदोलन म्हणजे चक्काजाम आंदोलन सुरजागड कंपनीचे जे इथं ट्रक उभे राहतात त्या ट्रक उभे राहण्यामुळे आमचं गाव जो फाट्यापासून आतमध्ये आहे तिथून आम्हाला यायला लागते, तर तिथून गाडी येत असताना ट्रक उभा असल्यामुळे 2 व्हीलरवाला तो काही दिसला नाही त्याला, आणि आमचा मित्र अतुल कोसमशिले नामक कुनघाडा ग्रामस्थ त्याचा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला। तो आज नागपूरमध्ये भरती आहे, म्हणजे त्याला कुठंतरी भरीव मदत मिळायला पाहिजे यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ इथे आंदोलन करत आहोत। पण आतापर्यंत 11-12 वाजतापासून आम्ही इथं आंदोलन करत आहोत। इथे आमदार साहेब आले होते, इथे तहसीलदार साहेब आले आहेत, PI साहेब आले आहेत, SDO DYSP साहेब आले आहेत, पण अजूनही तोडगा निघालेला नाही। आमचं एकच म्हणणं आहे सर्व ग्रामस्थांचा, आमच्या महिलांचा, की जो माणूस नागपूरमध्ये भरती आहे त्याला आज कंपनीकडून भरीव मदत मिळाली पाहिजे, कारण कंपनीच्या ट्रकच्या इथं ठेवण्यामुळे हा अपघात झालेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला भरीव मदत मिळायला हवी आहे, पण प्रशासन आम्हाला सांगत आहे का तुम्ही आंदोलन मागे घ्या, पण असं कुठलंही लेखी आम्हाला दिलेली नाही की आम्ही तुम्हाला मदत करू म्हणून। आमदार साहेब आले, आपल्या त्या अपघातग्रस्ताच्या मुलीला छोटीशी मदत केले, पण त्याच्यानंतर कोणीही आलेला नाही। इथं कलेक्टर, SP याच्यापर्यंत या गोष्टी गेलेल्या असतील, पण प्रशासनाचा कोणताही मोठा अधिकारी येऊन त्या सुरजागडच्या कंपनीला इथं बोलवलेलं नाही। त्यामुळे आम्ही इथं जमलेलो आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं ठिय्या आंदोलन करणार आहोत।